गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस 4 फ्रॉम गँगटॉक. आज आपला लास्ट दिवस आहे गँगटॉकमध्ये. आज आपण गँगटॉकवरनं निघून पेलिंगला जाणार आहे. सो बाय बाय या व्ह्यूला. खूप छान व्ह्यू होता. एकदम सिलेक्टेड रूम भेटली आम्हाला. या हॉटेलचे सगळे व्ह्यू रोड साईड आहेत. आम्ही थोडी रिक्वेस्ट करून आम्हाला हा भेटला. चलो फायनली बाय बाय टू गँगटॉक. पेलिंगला जाऊन परत गँगटॉकला जायचं आहे आणि गँगटॉकवरनं मग परत दार्जिलिंगला जायचं. तर चलो आता वाजले 9:15. आता थोडा नाश्ता करू. मस्त फ्रेश झालो आहे आणि निघू. 9:30पर्यंत आपली टॅक्सी येईल. 4 तासाचा प्रवास आहे इथून. मध्ये 2-2 तासावर 1-2 तासावर स्पॉट्स आहेत थोडेफार. पॅकिंग वगैरे झाली आहे सगळी. चलो निघू. रस्त्यात भेटू. बाय. सो मित्रांनो, निघालेली आपली स्वारी गँगटॉक सोडतो आपण अशा प्रकारे आज. आणि पेलिंगला जाता जाता 2 स्पॉट करायचे आहेत आपल्याला. बघू पेलिंगला टोटल अजून थंडी असणार आणि त्याहून थंडी दार्जिलिंगला असणार. बघू काय होतं. आम्हाला वाटलं पेलिंगला थंडी नसणार म्हणून आम्ही सगळ्या शर्ट वगैरे कपडे घातले आणि जस्टवरती स्वेटर आहे. जॅकेट्स वगैरे सगळे मोठ्या बॅगमध्ये ठेवलेत. बघू लागतील मे बी काढायला थंडी वाटली तर. चलो आता प्रवास आपला चांगला आहे. सिनेमॅटिक व्ह्यूज खूप येतील. चलो बाय. मित्रांनो, एक 1.5 तास ट्रॅव्हल करून थांबलो. आता हॉटेलमध्ये थांबलो काहीतरी खायला. एक कॉफी सांगितली आणि पूजाला मोमोज सांगितले. चिकन मोमोज खूप खायचं होतं. इथे आल्यापासून ट्राय करायचं होतं. फायनली ट्राय करतो आहे. लेट्स सी कसे असतील मोमोज. ही नुसती थंडी थंडी झाली तिची. चलो बाय. तर मित्रांनो, आपण फर्स्ट पॉईंटला आलेलो आहे. एक 1:15 झालेलं आहे. द बुद्धा पार्क. हे असं आहे. छान आहे. मोठी आहे बुद्धाची मूर्ती. छान आहे. खूप थंड हवा आहे. पूजा थंडी. पूजेला सगळीकडेच थंडी वाजते. छान आहे. चला आता तिकडे जरा जवळ जाऊन फोटोज वगैरे काढू. बाय. तर या साईडला गिफ्ट शॉप वगैरे आहेत. इथे रेसिडेन्शियल पण आहे या साईडला. इथे एक बुद्धांची स्लिपिंग बुद्धा. आता आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. तिकडे मोठं आहे ना तिकडे जायचं आहे. कसं कुठं जायचं आहे? मे बी खालून जायचं आहे. हात लिटरली फ्रीज झालेत. चलो आता खाली जाऊया डायरेक्ट. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण आता बुद्धा पार्कमध्ये. बऱ्यापैकी मोठी आहे ही मूर्ती. मूर्ती स्टेप्स खूप आहेत. तिकडनं चालत जायचं. पूजेला थंडी वाजते. अशा प्रकारे इथे पण मूर्ती बघा किती उंच आहे.
इथे हे पॉन्ड्स आहेत असे खूप आहेत, 1 2 पुढे पण आहेत. मे बी ते इच्छा मागतात. आत कॉईन्स आहेत. आम्ही पण आमची इच्छा मागितली, काय आहे ते. ठीक आहे. बाकी इथे काही फिरण्यासारखं तसं स्पेशल काही नाही आहे. मूर्ती एक आहे आणि त्याचे एक चक्कर मारू. थंडी आहे छान. पाणी सुरू आहे. चलो एक आता राऊंड मारूया, फोटोज काढू and then we will go. Bye. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता सेकंड पॉईंटला. आजच्या दिवसातला सेकंड पॉईंट सोलोपॉक म्हणून नाव आहे. 4 धामपैकी एक धाम असं मानलं जातं त्याला. इकडे बघू शकता शंकराची मूर्ती आहे या साईडला, खूप मोठी आहे, खूप लांब पण आहे तिथून. हा एंट्रन्स आहे. बघू आता, पहिलं जातो आम्ही तिकडे आणि मग तुम्हाला व्हिडिओज दाखवतो. चलो बाय. तर सॉरी मित्रांनो, मी रॉंग इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला. 4 धामपैकी एक नाही आहे. इथे सगळे धाम, 4 धाम दर्शन आहे. 12 ज्योतिर्लिंग दर्शन आहे. सगळे दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटेल. ओके, असं ह्यांनी असं बनवलेलं आहे. तर लेट्स सी. तर मित्रांनो, हे आहे पहिलं मंदिर, जगन्नाथ धाम. ओके, आणि त्याच्याच बाजूला हे एक मंदिर आहे. आणि हे बघा, वाव, आपले महादेव समोरच आहेत. मठ बरोबर. हे कोणतं मंदिर आहे? सॉरी मित्रांनो, त्या मंदिराची इन्फॉर्मेशन मला माहीत नाही. नाव पण नाही दिलं आहे कुठे. सो ठीक आहे, पुढच्या मंदिराकडे जाऊ. तर मित्रांनो, हे आहे द्वारका धाम. फोटोज व्हिडिओज आत अलाउड नाही आहेत. सो आत मी नाही फोन घेऊन जाऊ शकत नाही. असे एक, त्यापुढे एक, त्यापुढे एक. या साईडला पण अनेक मंदिरे आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीचे मेन मंदिरे आहेत सगळे. तर मित्रांनो, झालं सगळं देवदर्शन. कोणाला लाईफमध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यात्रा वगैरे जमत नसेल, त्यांनी फक्त इकडे या. इथे सगळ्यांचे एक्झॅक्ट रेप्लिका मंदिर बनवलेले आहेत. सगळं बनवलेलं आहे. आतले देव पण ऑलमोस्ट सेम आहेत. छान आहे, छान केलं आहे. खूप आवडलं मला. पवित्र झाल्यासारखं फील येतं आहे. पण खरंच खूप छान आहे. मी पेलिंगला पहिलं आमचं लाचेन ठरलं होतं, पण लाचेनला खूप जास्त बर्फ पडतो, सो ते कॅन्सल झालं आणि पेलिंगला आमचं प्लॅन शिफ्ट झाला. तर मी रिग्रेट करणार होतो. मला वाटलं पेलिंगला एवढं काय नाही फिरण्यासारखं, बट पेलिंग इज बेस्ट. मित्रांनो, पेलिंग बेस्ट आहे. लाचेनला फक्त ते गुरु द्रोणमार्ग लेक आहे, तो पण तो वन साईड आहे असं. तर चलो, आता मे बी झाले आमचे स्पॉट सगळे. 4-4:30 झाले आता आम्ही जाऊ आपल्या हॉटेलवर. चलो बाय.
चलो मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आता जेवणार आणि झोपतात, ट्रॅव्हलिंग खूप झाली आहे. चलो उद्या भेटूया. बाय, गुड नाईट, शुभरात्री.